आज आपण सुंदर अशी बॅग बघणार आहोत. तर इथे मी 2 पीस घेतलेले आहेत डबल 24x11चा आणि तो माझ्या साईडनं मी फोल्ड केलेला आहे. इथे 6 इंचावर मार्क केलं खालच्या साईडनं आणि एक सरळ रेषा आखून घेतली. त्यानंतर वरच्या साईडला 2 इंचावर मार्किंग केलेलं आहे. त्यानंतर पुढे 2 इंचावर मार्किंग करायचं आहे. आणि इथे आपण गळ्याला आकार देतो त्या पद्धतीने इथे आकार देऊन घ्यायचा आहे. तर हा पीस आपण इथे कट करून घेणार आहोत. तर हे फॅब्रिक आपल्याला इथे बनियनच्या आकाराचं दिसतं आहे. आपण अस्तरही अशाच पद्धतीने कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला दोन्ही साईडनं आपल्याला 2 बाय 2 इंचाचे असे बॉक्स कट करून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपण हा कपडा फोल्ड करून घेणार आहोत. दोन्ही एकत्रित आपल्याला हा पीस कट करून घ्यायचा आहे. अस्तरचा कट केला तसाच वरच्या फॅब्रिकचा पण आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्या इथे 3 साईडनं शिलाई करून घ्यायची आहे. मी दाखवते त्या पद्धतीनं. अस्तरची आणि मेन फॅब्रिकची शिलाई अशाच पद्धतीनं तिन्ही साईडनं करून घ्यायची आहे. तर इथे आपली मेन फॅब्रिकची शिलाई झालेली आहे. आता अस्तरचं शिलाई करून घेणार आहोत. त्यानंतर जे खाली आपण कट केलेले कोपरे आहेत ते असे शिवून घ्यायचे आहेत. ही बॅग थोडी वेगळी असणार आहे. तर हे कोपरे परत एकदा मी दुमडून शिवलेले आहेत. तुम्ही बघू शकता. मधल्या शिलाईपर्यंत आपल्याला साईडनं असं फोल्ड करून घ्यायचं आहे. दोन्ही साईडच्या फोल्ड करून शिवून घ्यायच्या आहेत. आपण अस्तरची शिलाई केली तशीच त्याच पद्धतीनं आपण मेन फॅब्रिकची पण शिलाई करून घेणार आहोत. परत एकदा बघू शकता. इथं अशा पद्धतीनं मी फोल्ड केलेलं आहे. ही बॅग खूप सुंदर होणार आहे. थोडी साईजही मोठी आहे याची. इथे दोन्ही कपडे उलट साईडचे आहेत. तर आपण आता बघा या पद्धतीनं दोन्ही कॉर्नर जे आहेत ते खालचे साईडचे आपले तळभागाचे ते दोन्ही एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत. इथे दाखवल्याप्रमाणे दोन्ही विरुद्ध दिशेला ठेवून आपल्याला हे शिवून घ्यायचे आहेत. तर इकडची बाजू पण आपल्याला शिवायची आहे. अगदी सरळ एकमेकांवर ठेवून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला एक फॅब्रिक थोडंसं साईडला करून सुलट बाजू दोन्हीच्या सुलट बाजू घेऊन आपल्याला एकमेकांवर ठेवून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीनं शिलाई करायची आहे. तसंच दुसऱ्या भागाचे पण आपण शिलाई करून घेणार आहोत. दोन्ही भाग सुलट एकमेकांवर ठेवायचे आहेत अस्तरचे आणि मेन फॅब्रिकचे आणि इथे स्टिच करून घ्यायचं आहे. हात सरकवून घ्यायचं आहे थोडंसं. इझी आहे शिवायला, काही प्रॉब्लेम नाही आहे.
आता इथे मी पिन लावून घेतलेली आहे आणि याला अस्तर जोडून घ्यायचं आहे आपल्याला. तिथे थोडंसं एका साईडला आपल्याला थोडंसं मार्जिन सोडायचं आहे. इथे पण मार्जिन सोडायचं आहे. अशाच पद्धतीने आपण दुसरी बाजू शिवून घेणार आहोत. इथेही मी पिन लावून घेतलेली आहे. इथे 2 इंचाचं मार्जिन सोडून शिलाई करायची आहे आपल्या इथे. आता इथे शिवून झालेलं आहे. आपण अस्तरच्या एका साईडला आपण थोडंसं मार्जिन सोडलेलं होतं. तिथून आपल्याला ही बॅग बाहेर काढून घ्यायची आहे. म्हणजे सुलट करून घ्यायची आहे. आता सुलट केल्यानंतर हँडल आतल्या साईडनं आहेत ते आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत व्यवस्थित. इथे असे उलटवून घेतलेले आहेत हँडल, बघू शकता. तर चारही पीस आपण काढून घेतले. त्यानंतर आपल्याला इथे दोन्ही पीस एकमेकाला जोडून शिवून घ्यायचे आहेत. असाच दुसरा पीस आहे आपल्याला जोडून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला पूर्ण आपली दापटीप घ्यायची आहे. पूर्ण आपले जे कॉर्नर जे आहेत ते सगळे आपल्याला पायपिंगसारखं आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे. त्यामुळे फिनिशिंग छान दिसणार आहे. शिवायला खूप सोपी आणि खूप सुंदर दिसणारी बॅग आहे ही. इथे आपली ही एक साईड शिवून झालेली आहे. इथे हे मार्जिन दिसतं ना एक्स्ट्रा सोडलेलं, ते पण आपण व्यवस्थित शिवून घेतलेलं आहे या ठिकाणी. तर आपली बॅग इथे पूर्ण झालेली आहे शिवून, बघू शकता. आतल्या साईडनं भरपूर स्पेस आहे आणि अस्तर खूप व्यवस्थित बसलेलं आहे या ठिकाणी. आता आपण याला वेलक्रो लावून घेणार आहोत. सेंटर मार्क करून घेतलेला आहे. इथे दोन्ही बाजूने आपण वेलक्रो लावून घेतलेला आहे. तर यामध्ये बघा अशा पद्धतीने हे खूप सुंदर अशी ही बॅग तयार झालेली आहे, बघू शकता. झोला बॅगही म्हणतात त्याला. तर ही सुंदर अशी बॅग तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.